हरिओम. चिंतन योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 129. 4 गोष्टी युक्तीच्या भाग 2. हितोपदेशामधील 4 युक्तीच्या गोष्टी. या 4 गोष्टी म्हणजे भगवंत श्रींनी अर्जुनाला भगवद्गीतेचे जे 700 श्लोक सांगितले त्यामधीलच 4 श्लोक आहेत. हे 4 श्लोक म्हणजे माझ्या श्रवणात आलेले आणि मला पटलेले हे श्लोक आहेत. याबाबत कोणाचे दुमत असू शकते. मला त्यांच्या मताचा आदरच आहे. आता आपण या श्लोकांचे माऊलींनी केलेले निरूपण पाहू. अध्याय 2, श्लोक 16. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोपि दृष्ट अंतस्त्व नयोस्तस्त्व दर्शिभिः. असत कधीही विद्यमान नसते, सतचा कधीही अभाव नसतो. तत्वदर्शींनी या दोन्ही तत्वांचा अनुभव घेतला आहे. हा ज्ञानयोग आहे. ज्ञानाचे अनन्य महत्त्व असे आहे की जर ज्ञानाने जाणून समजून उमजून एखादी गोष्ट केली तर ती गुणवत्ता, अचूकता, समयसूचकता, दक्षता, सुबकता इत्यादी दृष्टीने अत्युत्तम होते. जे काही कर्म क्रिया काम करायचे आहे ते ज्ञानाने लक्षात घेऊन केले गेले पाहिजे. या प्रकारे ज्ञानयोग पहिल्या क्रमांकावर आहे. आपल्या कर्तव्य कर्माची सुरुवात ज्ञानानेच झाली पाहिजे. आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान आपल्यापासून कोणीही हिरावू शकत नाही. ते आपल्यातच ठाण मांडून राहते, म्हणून ते हरवू शकत नाही. ते इतरांना दिले असता आपली उजळणी पारायण होते आणि यायोगे ते आपल्याला जास्त प्रभावितपणे उमजते. त्याला एक नवा पैलू पडतो. अध्यात्मामध्ये उजळणी, पारायण, पाठ याला अनन्य महत्त्व आहे. ज्याला उजळणी, पारायण, पाठ याचा कंटाळा आहे तो अध्यात्माचा साधक असू शकत नाही. एक तर तो भोंदू असेल किंवा साधक नसेल, फक्त अभ्यासक, जिज्ञासू असेल. त्याला ज्ञान असेल परंतु तो ज्ञानी नसेल. अध्यात्म जितक्या वेळा परत परत ऐकायला मिळेल तितक्या वेळा आनंद वर्धित होत गेला पाहिजे. अध्यात्मामध्ये ज्ञान म्हणजे फक्त आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे ज्ञान. बाकीचे ज्ञान हे अध्यात्माच्या दृष्टीने अज्ञानच आहे. कारण बाकी ज्ञान हे आत्मपरब्रह्म सोडल्यास अन्य वस्तू, गोष्टी यांचे असते. असे ज्ञान भौतिक असून ते देह जीवित राहण्यासाठी तेवढ्यापुरतेच असते. त्याची गरज तेवढीच असते. याचा जो हव्यास करतो तो जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. येथे श्लोकामध्ये भगवंत श्रींनी आणि असत असे 2 परस्पर विरुद्ध अर्थाचे शब्द योजिले आहेत. त्याचा आपण अध्यात्माप्रमाणे सत्यार्थ जाणून घेऊ. सत याचा अर्थ या ब्रह्मांडामध्ये जे सतत, कायम, सदा टिकणारे असते ते, ज्याचा कधीही अभाव नसतो, जे कधी नाही असे होत नाही, जे पूर्ण शाश्वत असते. जे नसेल तर ब्रह्मांडाचा कारभार ठप्प होईल. असे जे आहे ते सत असते. असत याचा अर्थ मिथ्या म्हणजे जे आहे असे वाटते परंतु जे काही कालावधीनंतर नष्ट होते, ज्याचा काही कालावधीसाठी असल्याचा आभास निर्माण होतो, ज्याचा वापर करून आपण असत असलेल्या गोष्टी जोपासतो. असे जे आहे त्याला असत असे म्हणतात. श्लोकामध्ये भगवंत श्री म्हणतात की तत्वदर्शींनी या दोन्ही तत्वांचा अनुभव घेतला आहे. याचा उत्तम पुरावा म्हणजे भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी हे सूत्र रूपाने फार छान सांगितले आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. म्हणजे ब्रह्मांडामध्ये एकमेव आत्मपरब्रह्म परमचैतन्य पुरुषोत्तम सत्य आहे. याचाच अंश आपण असून आपले वास्तव्य देहाच्या अंतःकरणात आहे. आत्मपरब्रह्म सोडल्यास बाकी सर्व जगत मिथ्या आहे. मिथ्या याचा अर्थ वस्तू, गोष्ट प्रत्यक्ष दिसते, जाणवते, त्याचा वापर केला जातो, परंतु ते सर्व कालाधीन, नाशिवंत, अशाश्वत आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या यावर याच चिंतन या लेखामालेत योगदासांची प्रवचने क्रमांक 111 ते 127 यूट्यूबवर उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी ती ऐकावीत. तेथे याचे दीर्घ आणि सविस्तर निरूपण केले आहे.
आपल्या जीवनाचा अर्थ असा आहे की आपण मिथ्या वस्तुजगताचा वापर करून नाशिवंत देह यथा कालावधी जीवित ठेवायचा. तेवढ्यापुरतेच आयुष्य जगायचे. आयुष्य जगण्याचा सत्यार्थ हा इतकाच आहे. या पलीकडे आणखी काही देहाचे महत्त्व नाही. आपण देहासाठी नाही, देहमुक्ती प्राप्त होण्यासाठी एक प्रमुख साधन आहे. देह जगवणे, त्याचे उपभोगांचे लाड पुरवणे यासाठी देह नाही, तो देहाचा दुरुपयोग करणे आहे. आणि या देहाच्या योगे अंशात्म्याशी योग जुळवून आणायचा, त्यायोगे ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी असलेल्या परमात्म्याजवळ योग जुळवून मुक्त व्हायचे. हेच आत्मज्ञान म्हणजे ज्ञानयोग आहे. आणि म्हणून आत्मज्ञानाला अनन्य महत्त्व आहे. याचे माऊली निरूपण करतात. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखिती. माऊली म्हणतात, अर्जुना, आता मी तुला जे काही सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐक. हे माझे सांगणे लोक विचारपूर्वक ओळखतात किंवा विचारी लोक हे ओळखतात किंवा हे ओळखायला विचार करावा लागतो. माऊलींना सांगायचे आहे की सत आणि असत याची ओळख हे वैचारिक, बौद्धिक आणि म्हणून मानसिक काम आहे. आपली देहादी इंद्रिये कर्म, क्रिया, काम करताना प्रत्यक्ष दिसतात. ती चैतन्यमय, सजीव दिसतात, परंतु प्रत्यक्षात ती असत, मिथ्या आहेत. यांच्या मागे त्यांना चेतना पुरवणारा, सजीव करणारा एक सत आहे आणि त्याला आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम असे म्हणतात. माऊली सांगतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या संपूर्ण देहादी इंद्रियांमध्ये अंतःकरणामधून सूक्ष्म, अदृश्य, अरूप असे चैतन्य सर्वत्र सळसळत आहे. हे तत्व जाणून संत त्याचा स्वीकार करतात, कारण संतांनी याची प्रत्यक्षानुभूती घेतली आहे. उदाहरणार्थ, गाडी प्रत्यक्ष पळताना दिसते, म्हणून गाडी चैतन्यमय, सजीव नाही, कारण तिच्यामध्ये इंधन, पेट्रोल भरावे लागते, तेव्हा ती पळताना दिसते. जर गाडीत इंधन, पेट्रोल नसेल तर ती गाडी जागची जराही हलणार नाही. याचप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये चैतन्य पुरवणारा आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा अंश अंशात्मा आहे. म्हणून देहादी इंद्रिये कर्म, क्रिया, काम करताना दिसतात, परंतु ज्या क्षणी अंतःकरणामधील अंशात्मा देहाचा त्याग करून बाहेर जातो, त्यानंतर तो देह निचेष्ट, कलेवर, मृत होतो. या आत्मतत्वाची संतांनी स्वानुभूतीमधून अनुभूती घेतली आहे. संतांनी याची ध्यानामधून दार्शनिक होऊन प्रचिती घेतली आहे. अशा या स्वानुभूतीमधून साक्षात्कारित संतांनी या आत्मतत्वाचा स्वीकार केला आहे आणि म्हणून आपण संतांच्या वचनावर अवलंबून याचा स्वीकार करावा. यावर माऊलींनी एक फार मोलाची ओवी सांगितली आहे की भूस बीज एकवट, उपणिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट, जाणो आले. कणसामधून, लोंबीमधून जेव्हा धान्य बाजूला करून गोळा केले जाते, त्यावेळी तेथे धान्याचे दाणे आणि भुसा एकत्र असतो, परंतु त्यानंतर ते सुपाने वाऱ्यावर धरले जाते किंवा सुपाने त्यावर थोडा थोडा ढीग करून वारा घातला जातो. त्यावेळी वाऱ्यामुळे त्यामधील भुसा उडून जातो आणि मागे धान्याचे दाणे तेवढे उरतात. सत असलेले एकमेव आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम सोडल्यास ब्रह्मांडामधील बाकी सर्व तमाम वस्तुजगत, गोष्टी असत आहेत. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे म्हणजे ब्रह्म, अध्यात्म तेवढे एकमेव सत असून बाकी जगत भौतिक असत आहे. अध्यात्म दृढ, शाश्वत आहे आणि भौतिक चंचल, अविश्वसनीय आहे. यामुळे अंतिमतः ब्रह्म, अध्यात्म तेवढे कायम स्वरूपी शिल्लक असते आणि बाकी जगत भौतिक काही कालावधीनंतर नष्ट होते. थोडक्यात ब्रह्म, अध्यात्म कालातीत आहे आणि जगत भौतिक कालाधीन आहे. माऊलींनी येथे उपणिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट असे जे म्हटले आहे ते फार मोलाचे आहे. हा फलकट शब्द म्हणजे भौतिक, पोट भरण्याची विद्या.
आणि घनवट म्हणजे आत्मज्ञान. जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होते तेव्हा भौतिक ज्ञान दूर होते. त्याचे महत्त्व जीवन जगण्यासाठी उरत नाही. ते फक्त देह जीवित राहून आयुष्य जगण्यापुरते वापरले जाते. धान्याच्या दाण्यावर एक संरक्षक पडदा असतो. हेच ते फलकट, टरफल, कोंडा, भुसा असतो. धान्याचा दाणा पूर्ण भरला, पिकला की ते फलकट सुकते आणि धान्यापासून दूर होते. याचप्रमाणे आत्मज्ञान, अध्यात्मज्ञान झाले की भौतिक ज्ञानाची क्षुद्रता जाणवते आणि आपण त्यापासून दूर होतो. अध्यात्म हे अंतिम ज्ञान आहे, कारण ब्रह्म जाणले की आणखी काही जाणायचे शिल्लक असत नाही. 12 वर्षे पोटभरू विद्या ग्रहण करून मग आयुष्याचा भौतिक मार्ग ठरतो. या भौतिक मार्गावर भरपूर भटकंती भरकटणे झाले आणि या भौतिकात फक्त सुखदुःख असून आनंदाचा पत्ता नाही हे जर उमजले तर अध्यात्माची चौकशी केली जाते. एखाद्या जन्मी जर साक्षात्कारी गुरु भेटला तर गाडी योग्य मार्गी धावू लागते. तेथे एखाद्या जन्मी एक तप म्हणजे 12 वर्षे तपश्चर्या केली तर तेथेच त्या 12 वर्षात परम कैवल्य आनंदाचा वर्षाव सुरू होतो. भौतिकामधून कायम सुटका होते. भौतिक ज्ञानाची 12 वर्षे आणि अध्यात्म ज्ञानाची 12 वर्षे यामधील फरक जाणा आणि योग्य निर्णय घ्या. कारण ब्रह्मज्ञानाने, आत्मज्ञानाने, अध्यात्माने आपल्याला भौतिकाचा फोलपणा उमजतो आणि आपण भौतिकाचा उपभोग देह जीवित राहण्यापुरताच घेतो आणि त्यायोगे देहाचा उपयोग करून उपासना करतो आणि साक्षात्कारी दार्शनिक आत्मस्वरूपावस्था प्राप्त करतो आणि मुक्त होतो. याचे आणखी निरूपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.